अँगल्स आहेत खरं तर या सगळ्या सत्तेच्या समीकरणाला आम्ही तुमच्याकडे येत राहणार आहोत। पण आता इकडे महाराष्ट्रात सुद्धा काही कमी घडामोडी घडत नाहीयेत। चंद्रकांत पाटील आशिष शेलार वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। भाजपच्या कोर कमिटीची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। खरं तर भाजपनं सत्तेचा दावा करणार नाही हे सांगितलं असलं तरी आज दिवसभर त्यांची खलबतं मात्र सुरू आहेत आणि त्यांचा एक डोळा कायम या सगळ्या घडामोडींवर आहे की इकडे हे महाशिव आघाडीचं जे काही समीकरण आहे ते उदयाला येतंय का आणि यात कोण काय भूमिका बजावतं, कोणाच्या कुठे बैठका होत आहेत हे सुद्धा ते पाहत आहेत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, भाजपची काय खलबतं सुरू आहेत? विलास, भारतीय जनता पक्षाचं राज्यातल्या सगळ्या राजकारणाकडे आणि दिल्लीतल्या राजकारणाकडे बारकाईने लक्ष आहे। विशेषतः शिवसेनेसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतात याकडे भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे। भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा सोडलेला असला तरीही सर्वाधिक आमदार असलेला पक्ष भारतीय जनता पक्ष आहे। त्यामुळे वर्षावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू होते आहे। चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राम शिंदे यांसारखे नेते हे आता वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। साधारणतः पुढच्या 15 ते 20 मिनिटात ही बैठक सुरू होईल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबतच्या आघाडीबद्दल काय नेमकी भूमिका व्यक्त करतायत त्याच्यावरून भारतीय जनता पक्ष आपली प्रतिक्रिया ठरवणार आहे आणि म्हणूनच सध्या भारतीय जनता पक्ष या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। विवेक, काल जेव्हा पत्रकार परिषद घेतली भाजपच्या नेत्यांनी, चंद्रकांत पाटील यांनी त्या पत्रकार परिषदेत खोचक शुभेच्छा दिल्या होत्या। कुठेतरी भाजपला असं वाटत होतं की ही जी काही तथाकथित महाशिव आघाडी आहे ती अस्तित्वात येणार नाही किंवा ते प्रत्यक्षात येऊ शकत नाही हे सुद्धा त्यांच्या त्या हास्यात कुठेतरी दडलेलं आपल्याला दिसलं। पण जर असं घडलं की ही आघाडी अस्तित्वात आली नाही, शिवसेना आपला दावा तिथं दाखल करू शकली नाही, अशा परिस्थितीत भाजपची भूमिका काय असू शकेल? कारण राष्ट्रपती राजवट दारावर उभी आहे। निश्चितपणे खरं तर भारतीय जनता पक्ष याच गोष्टींकडे सगळ्या बघते आहे की नेमकं शिवसेनेचं काय होणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की यापूर्वी देखील काँग्रेस हायकमांडने शिवसेनेसोबत जायचं नाही अशी भूमिका ठरवलेली होती। त्यानंतर भारतीय जनता पक्ष या भूमिकेत होता की शिवसेना कुठेतरी खिंडीत सापडेल या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यानंतर शिवसेना आपल्याकडे येईल, पण तसं झालेलं नाहीये। पुन्हा एकदा काँग्रेसचे सगळे नेते आहेत ते दिल्लीत गेलेले आहेत आणि दिल्लीत गेल्यानंतर ते सोनिया गांधींची भेट घेत आहेत। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचं शिवसेनेबरोबर आघाडी करण्यासंदर्भात काय मत आहे किंवा त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जाणार आहे। पण तसं नाही झालं तर पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची संधी आपल्याला मिळू शकते का याच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं लक्ष आहे आणि म्हणूनच हे सगळे नेते आता वर्षा बंगल्यावर पोहोचतात। आताच भारतीय जनता पक्षाचे जे राज्याचे प्रभारी निवडणुकीकर्ता होते भूपेंद्र यादव ते देखील अजून मुंबईत आहेत, महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत। रवींद्र चव्हाण जे राज्यमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे ते देखील पोहोचलेले आहेत। भूपेंद्र यादव या ठिकाणी असणं याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेची कुठे संधी आपल्याला मिळेल का याकडे निश्चितपणे बारीक लक्ष ठेवून आहे। कारण आता सत्ता स्थापनेला राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणाला भारतीय जनता पक्षाला नकार दिलेला असला तरी राजकीय घडामोडी काय घडतात त्याच्यातून आपल्याला काही संधी मिळू शकते का याकडे भाजपचं लक्ष आहे आणि म्हणूनच हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीचा सिलसिला आपल्याला पाहायला मिळतोय। विवेक, मला दोन गोष्टींबद्दल तुमच्याकडून माहिती हवी आहे। एक म्हणजे दिल्लीमध्ये झालेली ती बैठक जेव्हा काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल हे नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी जातात आणि सांगतात की मी महाराष्ट्राच्या शेतीबद्दल चर्चा केली। एक ती भेट म्हणजे भाजपची भूमिका आणि दुसरं संजय राऊत असं म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपकडून कोण प्रयत्न करतंय, कोण बोलतंय हे आम्हाला माहीत आहे, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं। म्हणजे ही आघाडी अस्तित्वात येऊ नये याच्यासाठी सुद्धा भाजपच्या धोरणांकडून काही प्रयत्न सुरू होते का पडद्यामागे? विलास, निश्चितपणे राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपल्याला सत्ता स्थापन करायची असते त्यावेळेस आपल्याला अनुकूल कुठल्या गोष्टी असतील याकडे कुठलाही राजकीय पक्ष बघत असतो। जसं सातत्यानं शिवसेनेचे नेते संजय राऊत हे शरद पवारांकडे जात होते। खरं तर त्यावेळेस या दोन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर टीकास्त्र देखील सोडलेलं नव्हतं। त्यावेळेस देखील संजय राऊत हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे जाण्यापेक्षा शरद पवारांकडे जाऊन इतर पक्षांमध्ये आम्हाला इतर पक्ष देखील आमच्याकडे अप्रोच होत आहेत असं जेव्हा सांगायचा प्रयत्न करत होते त्यावेळेस एक प्रेशर टॅक्टिक्सचा भाग म्हणून देखील भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांच्याकडे अहमद पटेल आले होते आणि आपल्याला अहमद पटेल यांची जी राजकारणाची शैली ती सगळ्यांना माहिती आहे की उशिरापर्यंत अहमद पटेल हे रात्री काम करत असतात, पण तिथं ते व्हिज्युअल्स
लोकांपर्यंत पोहोचवणं, यातून शिवसेनेवर प्रेशर टाकणं हा देखील या राजकारणाचा त्यातला एक भाग होता आणि म्हणून दोन्ही पक्ष प्रेशर टॅक्टिक्स वापरत होते आणि त्यानंतर देखील शिवसेना मात्र बदली नाही. शिवसेनेनं आपली मुख्यमंत्री पदाची भूमिका कायम ठेवलेली आहे. मात्र असं असताना देखील आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका नेमकी काय आहे हे देखील अजून स्पष्ट व्हायचंय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस देखील काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार, दिल्लीतले नेते हे राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना काय संदेश देणार याच्यावर आपलं राजकारण ठरवणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जरी जवळूक असली तरी अजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीरपणे शिवसेनेला आपला पाठिंबा दिलेला नाहीये आणि या राजकारणातून जर काही संधी मिळाली तर त्याचा फायदा घ्यायचा विचार निश्चितपणे भारतीय जनता पक्ष करत असेल. मी तुम्हाला थांबवतोय, अगदी मला थोडक्यात सांगा, ब्रेकची वेळ झालेली आहे, अगदी थोडक्यात सांगा, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली त्याच्यावर भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येऊ शकली आहे का? कारण ही मोठी राजकीय भेट होती. विलास, ही जी भेट झाली त्याही पेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं लक्ष हे दिल्लीकडे आहे. कारण सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जायचं नाही असा क्लिअर स्टँड घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी जर तो त्यांचा स्टँड कायम ठेवला काँग्रेस पक्षाने तर शिवसेनेची गोची होऊ शकते, याची पूर्ण जाणीव भाजपला आहे. धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा शिवसेनेला सत्तेचा दावा करण्यासाठी उरलेत फक्त 2 तास 38 मिनिटं 25 सेकंद आणि याच काळामध्ये त्यांना आता 145 आमदारांचा जादुई बहुमताचा आकडा गाठायचा आहे. ते कसा गाठायचा हा प्रश्न आहे, कारण नजरा तर सगळ्या दिल्लीच्या दरबारात लागलेल्या आहेत. तिथून निर्णय येणार आहे काय होणार महाराष्ट्रातल्या संभाव्य राजकारणाचं, नव्या समीकरणांचं. आणि ती बैठक संपल्या आपण जाणून घेणार आहोत काँग्रेसची भूमिका. पण एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.